हजारो महिलांच्या उपस्थितीत बालेवाडीमध्ये लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ। मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह नीलम गोरे, आदिती तटकरे, चंद्रकांत पाटील, मुरलीधर मोहोळ आणि इतर नेते उपस्थित। लाडकी बहीण योजनेच्या उद्घाटन कार्यक्रमात अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत यांचं गायन। यावेळी लाडक्या बहिणींनी धरला गाण्यावर ठेका। बालेवाडीतल्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्वप्नील कुसाळेचा सत्कार। कोल्हापूरच्या स्वप्नीलने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये देशासाठी पटकावलं कांस्य पदक। योजना चालू ठेवायच्या की नाही तुमच्या हातात। उपस्थित लाडक्या बहिणींना महायुती सरकारला पुन्हा निवडून देण्याचं उपमुख्यमंत्री अजित पवारांचं आवाहन। लाडकी बहीण योजनेचे पैसे परत घेणार नाही, उपमुख्यमंत्री अजित पवारांची लाडक्या बहिणींना ग्वाही। 1,03,00,000 लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा केल्याची अजित पवारांची माहिती। लाडकी बहीण योजनेच्या उद्घाटन कार्यक्रमात आमदार रवी राणा, महेश शिंदेना अजित पवारांनी मंचावरून खडसावलं। या दोघांनी लाडकी बहीण योजनेचे पैसे परत घेण्याचं केलं होतं वक्तव्य। लाडक्या भावांसाठी मुख्यमंत्री प्रशिक्षण योजना आणली, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती। लाडकी बहीण योजनेमुळे लाखो लाडक्या बहिणी मिळाल्या, मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। सावत्र कपटी भावांवर मात करून इथपर्यंत आलोय, मुख्यमंत्री शिंदेंची विरोधकांवर टीका। सावत्र भावांना योग्य वेळी योग्य जागा दाखवा, मुख्यमंत्र्यांचं लाडक्या बहिणींना आवाहन। प्रत्येकाच्या खात्यात पैसे आल्याशिवाय योजना बंद होणार नाही, उपमुख्यमंत्री फडणवीसांचं लाडक्या बहिणींना आश्वासन। महायुतीचं सरकार देना बँक सरकार, फडणवीसांचं वक्तव्य। आमच्या काळातील योजना मविया सरकारने बंद केल्या, उपमुख्यमंत्री फडणवीसांचा मविया सरकारवर आरोप। पुन्हा मवियाचं सरकार आलं तर आताच्या योजना बंद करतील, फडणवीसांनी व्यक्त केली भीती। लाडकी बहीण योजनेमध्ये घोळ घालण्याचा विरोधकांकडून प्रयत्न, ऑनलाईन साईट क्रॅश करण्याचा प्रयत्न झाल्याचा उपमुख्यमंत्री फडणवीसांचा आरोप। फडणवीसांसोबत कुठेही चर्चेसाठी तयार, त्यांच्या सरकारच्या काळातील कोणत्याही योजना मवियाने बंद केल्या हे फडणवीसांनी सांगावं, सुप्रिया सुळेंचं फडणवीसांना आव्हान। अनाजी पंथाची आमची औलाद नाही, आम्हाला कपट नीती जमत नाही, फडणवीसांच्या आरोपांनंतर अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया। राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना राज्यात दंगली पाहिजेत, विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची टीका। दंगलीवर सत्तेची पोळी त्यांना भाजून घ्यायची आहे, दानवेंचा टोला। गृहमंत्री म्हणून फडणवीस किती कमजोर आहेत त्यांच्या आरोपांवरून कळतं। वेबसाईट क्रॅश करणारी शक्ती आम्ही नाही, मात्र आमच्याकडे सरकार क्रॅश करण्याची शक्ती आहे, सचिन सावंतांचं फडणवीसांना प्रत्युत्तर। सरकारच्या कोणत्याही योजनेत घोळ घालण्याचा प्रयत्न करणार नाही, खासदार संजय राऊतांची उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या आरोपांनंतर प्रतिक्रिया। लाडकी बहीण योजना चांगली असल्याचंही वक्तव्य। मराठी माणूस हद्दपार झाला पाहिजे अशी सुपारीच सरकारने घेतली आहे, उद्धव ठाकरेंची टीका। तर मराठी माणसाला नो एंट्री बोर्ड लागतोय, पुन्हा 1966चा काळ उभा करायचा का, ठाकरेंचा सवाल। महिलांना लाच नाही तर भाऊबीजेची ओवाळणी सरकार देते, ओवाळणीला लाच म्हणून उद्धव ठाकरे महाराष्ट्रातल्या महिलांचा अपमान करतायत, मंत्री अनिल पाटील यांची टीका। सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी यांकडून राष्ट्रवादीच्या जनसन्मान यात्रेचा गुलाबी यात्रा असा उल्लेख। राष्ट्रवादीच्या मध्ये 40 गाड्या वाटायला पैसे कुठून आले, दमानी यांचा सवाल। जिल्हा सहकारी बँकेच्या अडचणीमुळे नाईलाजाने अजित पवारांसोबत गेलो, अजित पवार गटातले नेते राजेंद्र शिंगणे यांची प्रतिक्रिया। शरद पवार कायम आदरणीय राहतील, शिंगणेंचं वक्तव्य। शिंदे गटाचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी तलवारीने कापला केक। मुलाच्या वाढदिवसाला तलवारीने केक कापतानाचा व्हिडिओ व्हायरल, कारवाई होणार का याकडे लक्ष। तलवारीने केक कापणं गुन्हा होऊ शकत नाही, यावर गुन्हा दाखल करणं चुकीचं, तलवारीने केक कापल्यावर आमदार संजय गायकवाड यांची प्रतिक्रिया। भाजपकडून विनोद तावडेंवर मोठी जबाबदारी, पक्षाच्या सदस्यता नोंदणी अभियान प्रमुख म्हणून तावडेंची नियुक्ती। आजपासून सदस्यता नोंदणी अभियानाला सुरुवात। अटल सेतूवर महिलेला वाचवलेल्या वाहतूक पोलिसाचा आमदार मिलिंद नार्वेकरांकडून सत्कार। विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा मेगा प्लॅन, प्रभारींच्या महाराष्ट्र दौऱ्यानंतर केंद्रीय मंत्रीही राज्य दौरा करणार, सूत्रांची माहिती। तिसऱ्या आघाडीच्या प्रयोगासाठी कपिल पाटलांचे प्रयत्न, अधिकृतरित्या पक्षाच्या बैठकीत मवियासोबत फारकत घेण्याचे संकेत। वंचित, मनसे आणि प्रहारसोबत कपिल पाटील यांची तिसऱ्या आघाडीबाबत चर्चा। भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे यांच्या नेतृत्वाखाली उपसरपंच संपदा जाधव यांच्यासह शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत, शिवसेना बळकट करण्यासाठी प्रवेश केल्याची आमदार मोरे यांची प्रतिक्रिया। मवियाकडे 10 ते 12 मुख्यमंत्री पदाची स्वप्न बघणारे नेते, उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदावरून शिवसेना नेते शहाजी बापू यांचा टोला।
रामगिरी महाराज यांच्यावर बोलताना राष्ट्रवादी आमदार अमोल मिटकरींचे अपशब्द. मिटकरींच्या टीकेवरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता. रामगिरी महाराजांना अटक करण्याचीही केली मागणी. रामगिरी महाराज सत्य बोललेत. महाराज अभ्यासू आहेत. त्यांनी प्रबोधन करण्याचा प्रयत्न केलाय. त्यात वादग्रस्त काय? नितेश राणेंची रामगिरी महाराजांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया. मोठ्या प्रमाणात राज्यातल्या हिंदूंना लँड जिहाद, लव्ह जिहादच्या नावाने टार्गेट करणं सुरू आहे. हिंदू समाज जागृत व्हावा म्हणून मोर्चा काढल्याची नितेश राणेंची उल्हासनगरात माहिती. भाजपच्या माजी आमदार संगीता ठोंबरे मनोज जरांगेंच्या भेटीला. अंतरवाली सराटीत ठोंबरेंनी घेतली जरांगेंची भेट. तर जिल्ह्यातील केज मतदारसंघातून ठोंबरे भाजपच्या इच्छुक उमेदवार. सुप्रिया सुळे यांनी माजी मंत्री सतीश पाटील यांना बांधली राखी. सतीश पाटील यांनी सुप्रिया सुळे यांना साडी चोळी आणि खास खानदेशी बिबाड्या पापडाची दिली भेट. एक मराठा लाख मराठा घोषणा देत छावा संघटनेचा सुप्रिया सुळेंना घेराव. मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याची छावा संघटनेची निवेदनाद्वारे सुप्रिया सुळे यांच्याकडे मागणी. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याबाबत 29 ऑगस्टपर्यंत भूमिका स्पष्ट करा, अन्यथा सुपडा साफ होईल. परभणीच्या पाथरीमध्ये जयंत पाटील यांच्या मंचावर जाऊन मराठा तरुणांचा इशारा. घटक चाचणीच्या तोंडावर महापालिकेच्या शाळांमधील 2000 शिक्षक विधानसभा निवडणुकीच्या कामावर. गुरुवार, शुक्रवार, शनिवार मतदार यादी तयार करण्याचं काम शिक्षकांकडून सुरू. ऐन परीक्षेच्या तोंडावर शिक्षकांना निवडणुकीच्या कामासाठी पाठवल्यानं विद्यार्थ्यांचं नुकसान. याबाबत शिष्टमंडळ घेऊन महापालिका आयुक्तांची भेट घेणार. मुंबई महापालिका विरोधी पक्षनेते रवी राजा यांची माहिती. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालिकेतर्फे 6 अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती. मुंबई शहर आणि उपनगरात मतदारसंघनिहाय जबाबदारी सांभाळणार. म्हाडाच्या ऑनलाईन अर्ज प्रक्रियेबाबत माहिती देण्यासाठी मुंबई मंडळातर्फे 9-19 ऑगस्टला लाईव्ह वेबिनार. म्हाडाच्या 2030 घरांसाठी अर्ज नोंदणी आणि स्वीकृती प्रक्रिया सुरू. प्रो गोविंदा सीझन 2चा अंतिम सामना उद्या रंगणार. राज्यभरातील 16 गोविंदा पथकं आमने सामने. मुख्यमंत्री शिंदे, उदय सामंत, मंगल प्रभात लोढा, दीपक केसरकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित आहेत. पश्चिम रेल्वे मार्गावर उद्या सकाळी 10 ते 3 पर्यंत मेगा ब्लॉक. सांताक्रूज गोरेगाव आपण डाऊन जलद मार्गावर मेगा ब्लॉक. ब्लॉक काळात अनेक रेल्वे गाड्या रद्द राहणार. मध्य रेल्वे मार्गावर ठाणे दिवा दरम्यान 5व्या आणि 6व्या मार्गिकेवर उद्या मेगा ब्लॉक. सकाळी 10:50 ते दुपारी 3:20 ब्लॉक. सीएसएमटी चुनाभट्टी दरम्यान हार्बर रेल्वे मार्गावर उद्या सकाळी 11:10 ते 4:10 पर्यंत मेगा ब्लॉक. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते पनवेल आप आणि डाऊन मार्गावरील लोकल पूर्णतः बंद राहणार. एसटी महामंडळाच्या ताफ्यात नव्या 2250 गाड्या दाखल होणार. एबीपी माझाने बातमी दाखवल्यावर अशोक लेलँड कंपनीला वर्क ऑर्डर. 1 वर्षापासून मुख्यमंत्री कार्यालयात अडकली होती फाईल. रायगडमधून ठाण्याकडे जाणाऱ्या अवजड वाहतुकीवर पहाटे 4 ते सकाळी 10 आणि दुपारी 2 ते रात्री 9 पर्यंत बंदी. 30 ऑगस्टपर्यंत निर्बंध लागू. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी निर्णय. नागपूरमध्ये सीएनजीच्या दरात घट. प्रति किलो 4 रुपये दर कमी. सध्या सीएनजी दर प्रति किलो 88 रुपये. रामगिरी महाराजांची सुरक्षा वाढवली. वादग्रस्त वक्तव्यानंतर रामगिरी महाराजांविरोधात काल राज्यभरात मोर्चे. नाशिक शहरात पोलिसांचा रूट मार्च. नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी पोलिसांनी काढला रूट मार्च. नाशिकमधील दंगल प्रकरणी 6 गुन्हे दाखल. 12 ते 15 जणांना अटक. अहमदनगरमध्ये रामगिरी महाराजांच्या विरोधात रास्ता रोको करणाऱ्या 47 जणांवर गुन्हा दाखल. विनापरवानगी रास्ता रोको आंदोलन केल्याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद. पालकमंत्री दादा भुसेंनी घेतली कालच्या दंगलीत जखमी झालेल्यांची भेट. दंगलीला कारणीभूत ठरलेल्यांवर कडक कारवाई करणार असल्याचं भुसे यांचं आश्वासन. रामगिरी महाराजांचं वादग्रस्त वक्तव्य करणारा व्हिडिओ स्टेटस ठेवल्याप्रकरणी सिल्लोडमध्ये काही काळ तणावाचं वातावरण. वरुड पिंपरी गावातील तरुणाला काही जणांकडून मारहाण. रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ श्रीरामपुरातील गोंडेगाव बंद. मुस्लिम समाजाच्या निषेधानंतर रामगिरी समर्थकांनी गाव बंद ठेवून दिलं रामगिरी महाराजांना समर्थन. संपावर गेलेल्या डॉक्टरांच्या मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्री शिंदेंनी केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा यांच्याशी फोनवरून केली चर्चा. डॉक्टरांच्या मागण्यांवर सकारात्मक तोडगा काढण्याचं नड्डा यांचं आश्वासन. संभाजीनगरात डॉक्टरांचा शहरातील आयएमए हॉलपर्यंत मोर्चा. मोर्चामध्ये डॉक्टरांची जोरदार घोषणाबाजी. जालन्यामध्ये भर पावसात डॉक्टरांची रॅली. आपत्कालीन सेवा वगळता सर्व वैद्यकीय सेवा बंद.
महिला डॉक्टरवरील अत्याचाराच्या निषेधार्थ पुण्यातल्या नवले महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांचं आंदोलन, दोषींवर कडक कारवाई करावी, आंदोलकांची मागणी. सांगलीतील पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयातल्या डॉक्टरांचं काम बंद आंदोलन, कोलकात्यातील पीडितेला लवकरात लवकर न्याय मिळावा, डॉक्टरांची मागणी. कोलकाता येथे महिला डॉक्टरवरील बलात्कार हत्येच्या निषेधार्थ अमरावतीत डॉक्टरांचं आंदोलन, शासकीय खासगी रुग्णालयातील डॉक्टर, वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी डॉक्टर इरविन चौकात केलं निषेध आंदोलन. अकोला शहरातले सर्व दवाखाने आज बंद, महिला डॉक्टरवरील अत्याचाराच्या निषेधार्थ महाविद्यालय आणि विविध संघटनांचा मूक मोर्चा. राज्यातील निवासी डॉक्टरांच्या संपाला इंडियन मेडिकल काउन्सिलचं समर्थन, आज आणि उद्या नागपूरमधील खासगी रुग्णालय देखील बंद असणार. राज्यामध्ये निवासी डॉक्टरांच्या संपाचा आजचा 5वा दिवस, नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांचा संपामध्ये सहभाग. महिला डॉक्टरवरील अत्याचाराच्या निषेधार्थ नंदुरबार जिल्ह्यात वैद्यकीय व्यावसायिकांचं काम बंद आंदोलन, शहादा इथे मोर्चा काढत डॉक्टरांकडून निषेध व्यक्त. कोलकाता इथे महिला डॉक्टरांवर झालेल्या अत्याचार आणि हत्येच्या घटनेच्या निषेधार्थ बुलढाण्यात डॉक्टरांचं आंदोलन, जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय व्यावसायिकांनी पाळला बंद. कोलकाता इथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ वर्ध्याच्या सावंगी रुग्णालयातला बाह्य रुग्ण विभाग 24 तास बंद, अतिगंभीर शस्त्रक्रिया वगळता इतर सर्व शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या. बांगलादेशी हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ यवतमाळच्या पुसदमध्ये सकल हिंदू समाजाचा कडकडीत बंद, हिंदूंच्या हत्या आणि हिंसाचाराच्या निषेधार्थ पुसदमध्ये भव्य मोर्चा. जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी कोल्हापूरच्या हजारो कर्मचाऱ्यांचा टाउन हॉल परिसर ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा, राज्यभरातल्या सर्व संघटना आंदोलनामध्ये सहभागी. दूषित पाण्याच्या प्रश्नावरून सावर्डेसह 7 गावातले ग्रामस्थ आक्रमक, कातभट्टी बंद करण्याची ग्रामस्थांची मागणी, साखळी उपोषणाची दखल न घेतल्यास बायका मुलांसह रस्त्यावर उतरणार, ग्रामस्थांचा इशारा. मुंबईच्या मानखुर्द, शिवाजीनगर, गोवंडी परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत रिक्षा सुरू असल्याचा मनसेचा आरोप, या विरोधात मनसेने सायन पनवेल महामार्गावर केलं आंदोलन. पुण्याच्या हडपसर भागात जोरदार पाऊस, काही भागामध्ये गुडघाभर पाणी साचलं. मुसळधार पावसामुळे अहमदनगरच्या साकत परिसरातील अनेक वाड्या आणि वस्त्यांचा संपर्क तुटला, लेंडी नदीवर असलेला पूल पाण्याखाली, त्यामुळे काही लोकांना जेसीबीच्या सहाय्याने बाहेर काढले. सिंधुदुर्गातल्या दोडामार्ग तालुक्यातील तिलारी धरणाचा डावा कालवा फुटला, शेतकऱ्यांच्या शेतात पाणी तर गावाचा पाणी पुरवठाही बंद, डाव्या कालव्याच्या कामाची चौकशी करावी, शेतकऱ्यांची मागणी. वाशिम जिल्ह्यामध्ये दुपारी झालेल्या पावसामुळे अनेक भागात नदी नाल्यांना पूर, शिरपूर ते वाशिम रोडवर ब्राह्मणवाडा इथल्या पुलाची उंची कमी असल्यानं पुलावर पाणी. अलिबाग नागाव समुद्र किनाऱ्यावरील 6 किलोमीटरचा बंधारा झाला उद्ध्वस्त, बंधाऱ्याअभावी उधाणाचं पाणी लोकवस्तीत शिरण्याची ग्रामस्थांना भीती. अकोल्यात लसूण विक्रेत्याची अजब शक्कल, खऱ्या लसणासारखा दिसणारा सिमेंटचा वापर करून बनवला लसूण, लसणाच्या पाकळ्या वेगळ्या होत नसल्यामुळे प्रकार उघड. वाशिमच्या रविवार बाजारातील महात्मा फुले संकुलामध्ये पहिल्या मजल्यावर गेलेला वळू कठडे नसलेल्या गॅलरीतनं खाली पडला, सुदैवाने कुणालाही दुखापत नाही. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मालवाहू ट्रक उलटला, अपघातात चालक किरकोळ जखमी, अपघातामुळे काही काळ वाहतूक ठप्प, संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्याने टिपली. सिंधुदुर्गाच्या सावंतवाडीतील तळवडे ग्रामपंचायतीत 73 लाखांचा घोटाळा, ग्रामविकास अधिकारी सरपंचासह 5 जणांवर अपहाराचा गुन्हा दाखल. समृद्धी महामार्गावरील टोल वाचवण्यासाठी हॉटेल चालकाची रुग्णवाहिकेतनं सामानाची वाहतूक, अमरावतीच्या शिवणी जवळील समृद्धी महामार्गावरचा प्रकार. डोंबिवलीच्या गोळवली गावात पार्किंगच्या वादातनं टेम्पो चालक आणि दुचाकी स्वारामध्ये हाणामारीमध्ये एकाचा मृत्यू. दादर स्टेशनवर सुटकेसमध्ये सापडलेल्या मृतदेहाच्या प्रकरणी बेल्जियममध्ये राहणाऱ्या व्यक्तीविरोधात लुकआउट नोटीस, जगपाल प्रीत सिंग नावाचा व्यक्ती पीडितेची हत्या करताना आरोपींना सूचना देत असल्याचं तपासात समोर. विरार एसी लोकलमध्ये प्रवाशांची टीसीला बेदम मारहाण, फर्स्ट क्लासच्या तिकिटावर 3 प्रवाशांचा एसी लोकलमधनं प्रवास, टीसीने दंडाची मागणी केल्यामुळे मारहाण, माफीनामा घेऊन प्रवाशांना सोडलं. विमानात ज्वलनशील पदार्थ नेल्याप्रकरणी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरनं 4 अटक, 4ही आरोपींनी ज्वलनशील हायड्रोजन स्पिरिट नावाचं द्रव्य विमानात नेल्याची माहिती.
भंडाऱ्यामध्ये दोरखंडाने बांधून कोंबून कत्तलीसाठी नेल्या जाणाऱ्या 33 जनावरांची सुटका, चालक आणि वाहकाला पोलिसांकडून अटक. भंडारा स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. नवी मुंबईच्या खारघर परिसरात भरवस्तीतल्या ज्वेलर्सवर बंदुकीचा धाक दाखवून दरोडा टाकणारे गजाआड, 3 आरोपींना राजस्थानातून अटक. नंदुरबारच्या रोझरीपाडा परिसरात वनविभागाला एका घरामध्ये आढळला सागवान लाकडाचा साठा. सागवान लाकडापासून तयार केलेलं फर्निचर, मशिनरी यासह 2 लाखांहून अधिकचं साहित्य जप्त. चाकू आणि बंदुकीचा धाक दाखवून तरुणाला लुटणारे चौघे गजाआड. गोंदियाच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील येरंडी इथे घडली होती लुटमारीची घटना. सीबीआयने उच्च न्यायालयात तातडीने अपील दाखल करावं, दाभोलकर कुटुंबियांची मागणी. डॉक्टर दाभोलकर यांच्या हत्येच्या आरोपातनं 3 आरोपी दोषमुक्त. त्यानंतर 100 दिवसांचा कालावधी उलटूनही सीबीआयकडून उच्च न्यायालयात अपील नाही. कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांची मुख्यमंत्री सिद्धरामय्यांच्या चौकशीला परवानगी. म्हैसूर शहर विकास प्राधिकरणाच्या जमीन घोटाळ्याप्रकरणी सिद्धरामय्यांच्या विरोधात खटला चालवला जाणार. 26 नोव्हेंबर 2008च्या मुंबई हल्ल्यातला आरोपी तहवूर राणाला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा. प्रत्यार्पणाच्या निर्णयाविरोधातलं त्याचं अपील अमेरिकन न्यायालयाने फेटाळलं. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या उपव्यवस्थापकीय संचालक गीता गोपीनाथ यांनी घेतली अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट. देशातील आर्थिक सुधारणांबाबत केलं निर्मला सीतारामन यांचं कौतुक. देशातील शहरी बेरोजगारीचा दर आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाही अखेर 6.6% खाली. सरकारी सर्वेक्षणातली माहिती. गेल्या वर्षी याच तिमाहीत हा दर 6.7% होता. जम्मू काश्मीरच्या बांदीपोरामध्ये भूस्खलन, रस्त्यावर पडला डोंगराचा मोठा भाग, मोठं नुकसान. 15 ऑगस्टला झालेल्या भूस्खलनाचा व्हिडिओ समोर. बिहारच्या सुलतानगंजमधील गंगा नदीवरील निर्माणाधीन पुलाचा पिलर कोसळला. आतापर्यंत 2 वेळा पुलाचे पिलर पडले आहेत. बिहारमध्ये या वर्षातील पूल कोसळल्याची ही 12वी घटना. भारताने जुलैमध्ये रशियाकडनं $2.8 अब्ज मूल्याचं खनिज तेल केलं आयात. चीननंतर रशियन तेलाचा भारत सर्वात मोठा आयातदार. युक्रेन युद्धपूर्व काळात एकूण आयातीत 1%हून कमी असलेला रशियन तेलाचा वाटा आता 40%. तुर्कीच्या संसदेत 30 मिनिटं हाणामारी. विरोधी पक्षाचे 3 नेते जखमी. एर्दोगान यांच्या पक्षाला दहशतवादी संघटना म्हटल्यानं गदारोळ. व्हिडिओ व्हायरल. अजय देवगणच्या सन ऑफ सरदार म्हणून विजयराजची गच्छंती. सेटवर गैरवर्तन केल्यानं गच्छंती केल्याची माहिती. मात्र अजयला नमस्कार न केल्यानं गच्छंती केल्याची विजयराजची प्रतिक्रिया. कल्की 2898 AD नंतर प्रभास आणखी एक पिरियड ऍक्शन ड्रामा चित्रपटात दिसणार. चित्रपटाचं नाव फौजी असून दिग्दर्शक हनु राघवपुडी असेल. हैदराबादमध्ये चित्रपटाचा झाला मुहूर्त. सैफ अली खानच्या वाढदिवसानिमित्ताने धर्मा प्रोडक्शनने देवरा चित्रपटातील सैफचा व्हिडिओ केला रिलीज. चित्रपटात सैफ करतोय खलनायकाची भूमिका. जावेद अख्तर यांची मुलगी आणि प्रख्यात दिग्दर्शिका झोया अख्तरला करायचा सलमान सोबत चित्रपट. एका मुलाखतीत झोयाने व्यक्त केली इच्छा. निर्माता दिग्दर्शक महेश भट्ट यांनी केली अनोख्या टॉक शोची घोषणा. स्वातंत्र्य सैनिकाच्या त्याग आणि बलिदानावर आधारित हम तुम्हें मरने न देंगे टॉक शो घेऊन येणार. 15व्या भारतीय मेलबर्न फिल्म फेस्टिवलमध्ये कबीर खानला चंदू चॅम्पियन आणि नेथलन स्वामीनाथनला महाराज चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार. 15व्या भारतीय मेलबर्न फिल्म फेस्टिवलमध्ये कार्तिक आर्यनला चंदू चॅम्पियनसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार. भारतीय मेलबर्न फिल्म फेस्टिवलमध्ये 12th फेल चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटांचा पुरस्कार. विधू विनोद चोप्रा दिग्दर्शित चित्रपट बॉक्स ऑफिसवरही ठरलेला सुपरहिट. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.